लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझी स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केलेली आहे। प्रथमतः मी उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचं, शिवसेनेच्या नेत्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपण दाखवलेला विश्वास याला कुठेही तडा जाणार नाही आणि स्वार्थ ठरवून दाखवेनच, परंतु निवडणुकीच्या प्रचार दरम्यानमध्ये स्टार प्रचारक ज्या पद्धतीने माझी निवड करण्यात आलेली आहे, भाजपचं नासकं राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी, महाराष्ट्रातून तडीपार करण्यासाठी आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, गावगाड्यात, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जनतेच्या लक्षात आणून देणार आहे की भाजप म्हणजे आणि भाजपचे विचार जे आहेत ते नासक्या आंब्यासारखा आहेत। ताबडतोब या महाराष्ट्रातून त्यांना काढून फेकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांचे विचार, गद्दारीचे विचार, धोकेबाज विचार, भाजपाने महाराष्ट्राचं वाटोळं कसं केलेलं आहे ही जनतेसमोर आम्ही मांडणार आहे। भाजपाने राजकारण कसं नासवलेलं आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे। भाजपाने शेतकऱ्यांचं किती नुकसान केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कचरा करून टाकलेला आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे। आमच्या गोरगरीब कितीतरी आया बहिणींना गॅस घ्यायची ऐपत राहिलेली नाही। भाजप 500चा गॅस 1100-1200 रुपयाला करून ठेवला हे आम्ही जनतेपुढे व्यवस्थितपणे मांडणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपला तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। राहिला प्रश्न भाजपवाल्यांनी आणि काही गद्दारांनी भाडोतरी माणसं, त्या नितेश राणे असतील, नारायण राणे असतील, अनेक कुणी असतील, अशी जी काही पिसाळलेले भुकणारे कुत्रे ठेवलेत त्यांचं तोंड आम्ही कायमस्वरूपी या प्रचाराच्या माध्यमातून बंद केल्याशिवाय, फोडल्याशिवाय, तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही।